नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका यांचा सत्कार सोहळा नागपूर जिल्ह्यातील कोराड येथील नॉर्थ नैवेद्यम सभागृहात संपन्न झाला. भारतीय जनता पार्टी जिल्हा रामटेक काटोल यांच्यातर्फे राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अटल जन्मशताब्दी तसेच नवनिर्वाचित नगरपालिका, नगरपंचायत, नगराध्यक्ष, नगरसेवक यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन दिनांक 29 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. या सोहळ्याला प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, मनोहर कुंभारे, काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर, भाजप प्रदेश कार्यकारी सदस्य डॉ. राजीव पोतदार, सावनेरचे आमदार डॉ. आशिष देशमुख, माजी आमदार सुधाकर कोहळे, मल्लिकार्जुन रेड्डी, टेकचंद सावरकर, अशोक मानकर, सुधीर पारवे, सुधीर दिवे, अरविंद गजभिये, अशोक थोटे, किशोर रेवतकर, ज्योतिताई बावनकुळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले की सर्व निवडून आलेले अध्यक्ष आणि नगरसेवक यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोककल्याण योजना प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. आपल्याला निवडून देणाऱ्या सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले पाहिजे. या 5 वर्षात आपल्या आपल्या भागातील समस्या जाणून घेऊन सोडवणे हे एका नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचे कर्तव्य आहे. नागपूर जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत येथील 22 नगराध्यक्ष आणि एकूण 317 नगरसेवक, नगरसेविकांचा शॉल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अटल जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त प्रेरणास्त्रोत माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.